चला प्लीज वेळ जास्त घेऊ नका मित्रांनो, लवकरात लवकर सामने सुरू करून घ्या. आपल्याला सर्वच्या सर्व गोष्टी अगदी वेळेमध्ये संपन्न करायच्या. त्यानंतर आपल्याला बक्षीस वितरण समारंभ देखील अगदी वेळेमध्ये आटपायचा आहे. तर चला डावाला सुरुवात होतीये. सर्व खेळाडू मित्र परिवारांना विनंती करतो, प्रेक्षकांना सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहतोय. दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. खूप साऱ्या शुभेच्छा सर्व टीम्सना, सर्व खेळाडूंना. गौरव आणि रेड्डी ही ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. गोलंदाजी मार्कवर आकाश धोत्रे. चला डावाला सुरुवात. पंचांचा इशारा, लेट्स प्ले, पार्टी बिगिन्स. या पहिल्या चेंडूवरती प्रचंड मोठा तडाखा गौरवने केलाय. फटका देखील तिथे फसलाय आणि चेंडू हातातून निसटलाय. जीवनदान, जीवनदान आणि जीवनदान या पहिल्या चेंडूवरती आपल्याला फलंदाजाला मिळत असताना पाहायला मिळालं. निराशा, हताशा, नक्कीच नाराजगी हाती लागली, परंतु इथे त्याच्या बाजूला ठेवून पुढच्या चेंडूवरती कमबॅक करावं लागेल आणि चांगली कामगिरी संघासाठी करावी लागणार. जाळं विणलं गेलं होतं, परंतु अशाच प्रकारचा एक झेल म्हणतो यापूर्वीच्या सामन्यामध्ये दीपचा निसटला होता. तो खेळाडू होता गौरव, परंतु आता गौरवचा झेल निसटलाय. इथे जीवनदानाचा फायदा नक्कीच घ्यावा लागेल. हा अजयच्या हातातून एक झेल निसटलाय. इट इज अ पार्ट ऑफ द गेम. कुठलाही खेळाडू स्वतःहून कधी चुका करत नाही, त्या चुका मैदानाच्या आतमध्ये घडत असतात. अच्छा, पंच कळवतायत की चेक करायचंय की हा चेंडू झाडाला लागलाय का. नाही नाही, बाकी कोणी चर्चा खेळाडूंनी एकमेकांसमोर देखील करू नका. आणि पाहिलं इथे रमजान सरांनी देखील की आताच्या टोटल धाबा संघाच्या खात्यामध्ये ज्या पळून काढल्यात ना तितक्याच मिळतील, परंतु झेल टिपणं गरजेचं होतं. ज्या खेळाडूकडून झेल निसटला त्याचं नाव अजय, परंतु इथे आता तो विचार बाजूला ठेवावा लागेल आणि चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज राहावं लागेल. चूक झाली हरकत नाही. उर्वरित खेळाडूने देखील सांगितलं कोई बात नहीं, इसके बाद अगला प्रयास करना. आणि हॉकी प्लेयर आहे अजय, फिटनेस देखील त्याचा कमालीचा आहे, परंतु यावेळेस चूक मात्र झाली आहे हे देखील विसरून चालणार नाही. आकाश धोत्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. रेड्डी गौरवची साथ देण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन पाहायला मिळालं असतं, परंतु एक धाव देखील पळून काढली गेली. यावेळी देखील पहा, आपण पाहू शकतो जखमेवरती मीठ चोळण्याचं काम फलंदाजांच्या माध्यमातून. धावा मिळतील 4. केलाय फलंदाज रेड्डीने, तगडा बार, चौकार. मयूर देखील धावत पळत आले होते. चेंडूवरती अगदी ताबा मिळवण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडेसे दूरवरती राहिले. पहिल्या चेंडूवरती कॅच छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. दिल के टुकड़े हो गए थे 1000. रिजबार बल्लेबाज के बल्ले से हमें देखने मिले रन्स 4. एक अच्छा प्रहार. 5 धाव धफलक्यावरती आहेत. या पहिल्या 2 चेंडूंची कहाणी आपल्या नजरेसमोर आहे. रिव्हर्स अटेम्प्ट आणि हा चेंडू वाईट आहे. हा चेंडू खराब आहे. दंडात्मक कारवाई देखील आपण पाहिले तर पंचांच्या माध्यमातून केली जाते. देशा से जब जब गेंदबाज भटके तो बार बार अंपायर्स की नजरों में खटके. दिशाहीन गोलंदाजी जेव्हा जेव्हा होईल पंच लगेच तुम्हाला सांगतील की तुम्हाला पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. फक्त विनंती एकच आहे, विकेट जरी पडली ना तरी जास्त वेळ जमा होऊ नका. आणि फलंदाज एखादा बाद झाला तर दुसऱ्या फलंदाजाने लगेच मैदानाचा ताबा घ्या.
यावेळी देखील व्हेरिएशन व्हेरिएशन आणि व्हेरिएशन दर्जेदार वळण चेंडूवरती नक्कीच देत असताना आकाश धोत्रे आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या ठिकाणावरती टप्पा आहे. अनुशासित गोलंदाजी शाहरुख शेख देखील लाईव्हच्या माध्यमातून आमच्या समवेत जोडले जात आहेत. आपला मित्र पार्थ जो की अगदी हाफिज क्रिकेटमध्ये देखील एकत्र खेळणारा मित्र आहे. सोबत खेळणारे कित्येक सामने गाजवणारे शाहरुख आणि पार्थ यांची जोडी आपण पाहिली ते देखील लाईव्हच्या माध्यमातून जोडले जात आहेत. तहे से हार्दिक स्वागत. यावेळी देखील बॉटमहँडचा चांगला वापर परंतु पुन्हा एकदा अजय चेंडूवरती यावेळेस ताबा मात्र मिळवतील. इथे एक सिंगल तर आली आहे. एकेरी दुहेरी धावण्यावरती देखील कामकाज सुरू ठेवलं जात आहे. गौरव जो की पहिल्या चेंडूवरती अगदी मोठा खतरा संघाला दिसला होता परंतु जीवनदान देखील मिळालं हे देखील विसरून चालणार नाही. रिव्हर्स अटेम्प्ट फटका फसलाय आणि आकाश धोत्रे डाउन द बॉल. बिग विकेट गॉन. बड़ी मछली जाल में. अजय के चेहरे पर मुस्कान. फलंदाज बाद. एक चांगला झेल सोपं नसतं स्वतःच्या फॉलो थ्रू मधून जाऊन तो झेल टिपणं. कारण एक तर धावत पळत यायचंय चांगल्या ठिकाणावरती टप्प्यावरती गोलंदाजी करायची. तदनंतर एखादा झेल जर का आपल्या दिशेने आला वेगवान फटका फलंदाजाने केला तो देखील झेल टिपायचा आहे. एखादा चेंडू हवेत गेला त्या देखील चेंडूला आपल्या हातामध्ये ठेवायचा आहे. इथे फलंदाजाला माघारी पाठवण्याचं काम स्वतः आकाश धोत्रे यांनी केलं. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अतुल चौगुले. अजून एक चांगला बॅटर जो खेळपट्टीवरती सज्ज होते परंतु नुकसान मात्र मोठं झालंय. जीवनदान मिळालं होतं परंतु त्या जीवनदानाचा फायदा अधिक काळ घेता आला नाही गौरवला. आकाश धोत्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. अतुल चौगुलेला देखील आपण पाहिलं ते अडचणींना सामोरं जावं लागलं आणि दोन चेंडूंमध्ये दोन महत्वाचे मोहरे टिपले गेले. गोल्डन डकचा शिकार डायमंड डक या ठिकाणी 0 आणि गोलंदाजी करणारे सुपर हिरो संघासाठी ठरतात आकाश धोत्रे. एक चांगली गोलंदाजी बरोबर यष्टांचा भेद घेतला गेला. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉइड आणि बॅटर बॅक टू द पवेलियन. बरेचसे क्रीडारसिक मित्रपरिवार खेळाडू लहान लहान देखील छोटे मोठे कार्यकर्ते आणि युवा पिढी यांना देखील मी सांगेल क्रिकेटचा खेळ जेव्हा आपण बघतो ना त्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पंचांची असते. पंचांचं देखील आपण पाहिलं तर अगदी जोखीम भरं आणि रिस्क भरं काम असतं. जबाबदारी ते देखील आपल्या खांद्यावरती घेऊन मैदानामध्ये दाखल होत असतात. तितकीच जबाबदारीपूर्वक कामगिरी आपण कॅमेरामॅन्सची देखील पाहतो. एखादा निर्णय जर का पंचांना नक्कीच समजला नाही तर त्यामध्ये कॅमेरामॅनचा देखील रोल खूप महत्त्वाचा असतो. भूमिका मात्र लाजवाब ते देखील त्या ठिकाणी निभावतात प्रत्येक जण. मग त्यामध्ये आमचे ग्राउंड्समन असतील साठे काका त्यांचं देखील काम बहारदार आहे. समालोचन तर नक्की तुम्ही ऐकताय. संपूर्ण लाईव्ह टीमचं देखील दर्जेदार काम तुम्ही पाहताय. जिथून देखील आपल्याला जेवण मिळतं त्यांचं देखील काम सुरळीतपणे चालतं. जिथून चहा आणला जातो त्यांचं देखील काम चांगलं चालतं. यावेळेस अक्रॉस बॅट प्रहार केलाय. गॅप त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण खराब. खेळाडू त्या ठिकाणी पाहत राहील त्या चेंडूला. फलंदाज म्हणतील हसते हसते मेरे यार कट जाय रस्ते. चौकार 4 धावा. धफलकावरती धावा देखील आपण पाहणार आहोत. 11 धावा 11 रन्स. इंग्रजीमध्ये मी 11 सांगितलं त्यानंतर मराठीत सांगितलं 11 आणि 11 धावा आहेत. दोन्ही टीमचे खेळाडू आहेत काही काळजी करायची गरज नाहीये.
पुन्हा एकदा यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे. फटका तर फसलाय. चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये. झेल होईल का? आणि यस, सच ओ निकेतन पाटोळे यावेळेस डाऊन दी बॉल आले आणि झेल मात्र टिपला. वेळोवेळी जो फलंदाज प्रहार करेल त्या प्रत्येक फलंदाजांच्या मोठमोठ्या प्रहारावरती अनिल आटोळे, डाऊन दी बॉल निकेतन पाटोळे. फलंदाज यावेळेस झेलबाद होत आहेत आणि न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आत्ता मात्र जबाबदारीपूर्वक कामगिरी करावी लागेल. या पूर्वीच्या 2 सामन्यांमध्ये आपण पाहिलं तर अगदी विस्फोटक छोटी परंतु कामगिरी मात्र मोठी. खेळी छोटी परंतु कामगिरी मात्र मोठी करणारा गौरव बगाडे इनटू द क्रीज. आतापर्यंत आपण पाहिलं तर पहा 2 षटकामध्ये 3 फलंदाज माघारी पाठवले गेले. स्वराज्य 11 संघ थोडासा अडचणीमध्ये, परंतु संघाचा संकटमोचक तारणहार बनेल का गौरव इथे पाहणं जरुरी आहे. पार्थला आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय परंतु दुसऱ्या चेंडूवरती प्रतिकार देखील पाहायला मिळाला. यावेळेस हा चेंडू आपण पाहू शकतो. पहा आल्या आल्या हात खोलण्याची संधी मिळाली. सोने पे सुहागा कामगिरी. चेंडू सीमारेषा पार डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी दर्जेदार पाहायला मिळाला चौकार. प्रशांत कदम देखील आपण पाहिले तर आपल्या संघातील युवा खेळाडू तरुण पिढीला काहीसं मार्गदर्शन करतील. सांगताय तुझा टप्पा सुरेख होता, फक्त तुला अजूनही काहीसं व्हेरिएशन करण्याची गरज. पण तो त्या व्हेरिएशनवरती नक्कीच कामकाज केलं जाईल का पुन्हा एकदा वेगवान तेज तर्रार चेंडूचा मारा पार्थच्या माध्यमातून असेल. कारण गौरवने देखील ते इरादे स्पष्ट केलेत. तुमच्याकडे जर का 3 फलंदाज बाद करण्याची क्षमता असेल ना तर माझ्याकडे देखील संघाला चौकार षटकार खेचण्याची गुणवत्ता आहे. इथे देखील आपण पाहू शकतो चांगला प्रहार आहे. अजय धावत पळत जात आहेत. चेंडूवरती ताबा देखील मिळवतील. डीप मिड विकेटचे देखील खेळाडू त्या ठिकाणी बॅकअपसाठी सज्ज आहेत. 2 धावा मात्र पळून काढल्या जात आहेत. धावा देखील धावफलकावरती आपण पाहतोय 17 आहेत. 17 परंतु 17 वरती खतरा कोणाला असेल? तो खतरा फलंदाजाला असेल का तो खतरा गोलंदाजाला का तो खतरा क्षेत्ररक्षकाला का तो खतरा पंचांना? तर कधी कधी पंचांच्या दिशेने देखील प्रहार केले जातात. काही अशा प्रकारे हा चेंडू बॅटवरती तसा आला ना, आवाज आला आणि चेंडू पुन्हा एकदा एक टप्पा घेऊन होईल फरार. धावा मिळतील. गौरव बगाडेला 4 चौकार. कारण आपण पाहू शकतो इथे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी काहीशी भेदक होती, घातक होती, परंतु अगदी भेदक गोलंदाजीवरती मोठमोठे प्रहार विस्फोटक खेळी करण्यासाठी मला का ओळखलं जातं ते गौरव बगाडे इथे दर्शवतात. या षटकामध्ये केवळ एक चेंडू असा होता ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची धाव नव्हती आणि फलंदाज बाद होता. तो चेंडू क्रमांक 2 होता. परंतु उर्वरित 4 चेंडूची कहाणी आपण पाहतोय ज्यामध्ये 3 चौकार 1 दुहेरी धाव. 5 चेंडू आतापर्यंतचे आपण पाहिले. एक शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे. पुन्हा एकदा प्रहार केलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जशा प्रकारे फटके हवेत ना अगदी मजेत प्रहार केले जात आहेत. धावा इथे देखील मिळतील. गौरवला 4 केलाय खणखणीत दणदणीत चौकारासाठी प्रहार. 4 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावरती 25 धावा. 25. आज मैदानावरती एक खेळाडू असं देखील आहे ज्याला कोणाशीच काही घेणे नाही. तो आपल्या मस्त मूड मध्ये ओके मस्त. बाळा इकडे तुझं नाव सांग. तुझं नाव तन्मय. अजिबात त्याला वाटत नाही कोणाचंही भय. त्याचं नाव आहे तन्मय. मस्तपैकी आपल्या हिरोंडावरती बसतोय राऊंड मारतोय. त्याच्यासाठी ती जी छोटीशी सायकल आहे ना ती एखाद्या टू व्हीलर पेक्षा कमी नाही. मस्त आपण आपल्या मस्त दुनियेमध्ये राहायचं. त्यामुळे मी देखील नेहमी सांगत राहतो तुम्ही तुमच्या आनंदामध्ये, तुम्ही तुमच्या खुशीमध्ये, तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये, तुम्ही तुमच्या कामामध्ये नेहमी व्यस्त राहा. जग देखील आपल्याला
कधी ना कधीतरी नाव ठेवेल आणि कधी ना कधीतरी प्रसिद्ध करेल. नाव ठेवणारा देखील पुढे जातो, परंतु नाव कमवणारा सगळ्यांच्या आठवणीत राहतो. वैष्णव गोलंदाजी मार्कवर आहे. प्रशांत कदम यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. हा चेंडू बॅटवरती आलाय. चांगला पुलचा फटका या ठिकाणी खेळला गेला. डीप स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी केली. गौरव थोडासा धोक्यात होता, परंतु अगदी मधोमध चांगला कॉल एकमेकांना दिला. थोडंसं थांबला होता, असं वाटलं की काहीतरी धोका त्याच्यासाठी असणारे, खतरे असणारे, परंतु पुन्हा एकदा क्रीजमध्ये स्वतःला नेऊन ठेवलं. आज सराव करणाऱ्या खेळाडू मित्रपरिवारांना विनंती आहे, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बॉल जाऊ देऊ नका. इथे देखील हलक्या हाताने नक्की सेन्सिबल क्रिकेट दर्शवलं जाते. पहा चेंडू गॅपमध्ये टोलवला, सिंगल आली, एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झाली. हा पिचचा उल्लेख मित्रांनो जेव्हा जेव्हा होतो तेव्हा आपल्या शिवाजीनगर परिसरातील सर्वप्रथम अग्रेसर नाव असतं निकेतन पाटोळे. तुम्ही 10 वर्षापूर्वीचा इतिहास कोणालाही विचारा, निकेतन पाटोळेची बॅटिंग काय होती. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज साठी जी दर्जेदार TS स्पोर्ट्सची बॅट दिली जाणार आहे आणि 1111 रुपयांचं पारितोषिक यांच्या माध्यमातून दिलं जाते, ते आमचे सचिन भाऊ कलादर देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. भाऊंचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. यावेळी देखील बॅट अगदी वेगाने फिरवली, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, टप्पा सुरेख आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा चेंडू बॅटवरती आलाय, पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, फटका तर फसलाय, डाऊन दी बॉल. खेळाडू येतील आणि पुन्हा एकदा इथे चूक. अजयच्या माध्यमातून इथे प्रयत्न सुरेख होता, झेल मात्र निसटलाय. हा झेल सोपा नव्हता, परंतु लक्षात ठेवा झेल कुठलाही सोपा नसतो. प्रत्येक झेल हा अवघडच असतो, परंतु प्रत्येक अवघडातील अवघड झेलाला तुम्हाला सोपं बनवता आलं पाहिजे. धफलकावरती धावा देखील आपण पाहतोय, 30 धावा. इथे देखील आपण पाहू शकतो मिस टाइम स्ट्रोक, अगदी बॅटच्या स्टिकर जवळ येऊन हा चेंडू स्पर्श होतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगला आपण पाहिलं लखनच्या माध्यमातून. सिंगल आली, एकेरी दुहेरी धावींवरती देखील आपण पाहिलं तर कामकाज सुरू आहे. खराब चेंडूंवरती प्रहार देखील केले जातात. रिव्हर्स अटेम्प्ट इथे केला गेला, परंतु पाहिजे त्याचा संपर्क अजिबात नाही. पुन्हा एकदा प्रशांतने देखील चेंडूवरती ताबा मिळवला आणि षटकाची समाप्ती. आतापर्यंत या 3 षटकामध्ये केवळ 4 ते 6 मतलब म्हणजे मला वाटतं 6 चेंडू तुम्हाला निर्धाव पाहायला मिळाले, त्यामध्ये 3 विकेट्स देखील होत्या. बघूया 3 षटकांचा खेळ संपला आणि धफलकावरती 31 आहेत. उर्वरित 12 चेंडूंची कहाणी काय असेल, किती धावा या 12 चेंडूंमध्ये बनवल्या जातील. सचिन काळे गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. बऱ्याच दिवसानंतर आमचे सचिन भाऊंसोबत देखील आमची भेट झाली, याच मैदानावरती पहिली भेट देखील होती. तेव्हा मला वाटतं आमचे वसीम भाई आणि सोमनाथ भाऊ यांचं नियोजन होतं. आणि स्पर्धेचं नाव होतं FC करंडक. सचिन काळे गोलंदाजी मार्कवर, समोर संघाचा 6 सिटिंग मशीन, बिग हिटर, पिंच हिटर गौरव बगाडे. ओहो, दिशा दिशा से भटके तो सचिन बगाड़े कहेंगे पड़ेंगे फटके. 9 + 6 = 7 और देखेंगे इस बार कहेंगे सभी खिलाड़ी क्या बात क्या बात. हा चेंडू बॅटवरती जसा आला ना, त्या चेंडूवरती मोहरच लगावली होती गौरवने आणि सांगितलं देखील चेंडू बॅटवरती आला तर परफेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. टप्प्यामध्ये आला तर चेंडू होईल फरार आणि येईल खणखणी षटकार.
बरेचसे ज्येष्ठ नागरिक देखील अगदी मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. सर्वांचं हार्दिक स्वागत. धफलकावरती धावा तिसरे पंच. बोला. बॉल द्या बॉल. अरे यार बॉल पहा, गौरव बगाडेच्या माध्यमातून असा प्रहार केला. आताचा नो बॉल जो आपण पाहिला ना, तदनंतर फ्री हिटची संधी पुन्हा येत असणार आहे. सचिन काळे वय वर्ष 39 आहे, परंतु फिटनेस मात्र कमालीच. बॉल घ्या बॉल. मला वाटतं मॅच बॉल आला. ठीक आहे, पंचांकडे देऊन ठेवा, कारण गौरवचा मूड प्रत्येक चेंडू हरवण्याचा दिसतो. एका गौरवने प्रहार केला, दुसरा गौरव धावत पळत गेला तो चेंडू आणण्यासाठी. जुने चेंडू जितके सरावासाठी घेतलेत ना, जरा विनंती करतो सर्व जुने चेंडू जमा करा. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो, उघड्या डोळ्याने बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. सचिन काळे पाहूया यावेळेस कशा प्रकारचा चेंडू टाकतील. पहिल्या चेंडूवरती दबाव आणण्याचा प्रयत्न सुरेख होता, आणि दुसऱ्या चेंडूवरती देखील कहाणी तीच ठेवण्याचा प्रयत्न असेल. इथे देखील प्रहार जोरदार. हो हो हो, वा काय एफर्ट मैदानाच्या आतमध्ये निकेतनच्या माध्यमातून थ्रो केला आणि संघासाठी धावा वाचवल्या. मला वाटतं निकेतनचा प्रयत्न आवडला असेल तर टाळ्या जोरदार देखील व्हायला पाहिजेत. कारण पहा, प्रत्येक खेळाडू मैदानावरती सर्वस्व अर्पण करतो, कारण त्याचा इरादा असतो विरोधी संघाला पराभवाचं दर्पण दर्शवण्याचा. बोला ना सर. ठीक आहे ठीक आहे, सेफ आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथे पंचांनी देखील पाहिले. कुठे आहेत का? ठीक आहे ठीक आहे, 2 मिनिटं 2 मिनिटं सर, 2 मिनिटं. हां रमजान सर आहेत. नाही मला वाटलं रमजान सरच बसलं. आता प्रेक्षकांना मीच विनंती करतो, रिप्ले स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय निकेतन पाटोळेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. इथे धावा वाचवल्यात. यावेळेस बॅटची कडा तर लागली, अतिरिक्त वळण चेंडू घेतोय और चल पडी. बल्लेबाजों की रणोखी गाडी. चेंडू होईल सीमारेषेच्या पलीकडे फरार. गौरव बगाडेच्या बॅटमधून अजून एक भाग्यशाली चौकार, 4 धावा. अगदी बॅट फ्लो जर का आपण गौरवचं पाहिलं ना, तर मला वाटतं बाउंड्री लाईन पर्यंत आवाज येतो, इतक्या वेगाने तो बॅट फिरवतो. धफुलकावरती देखील धावा आपण पाहणार आहोत. डबल 4, 44. वीरेंद्र सहवाग जेव्हा क्रिकेटच्या मैदानावरती पहिल्यांदा आला, प्रथम आला, तेव्हा त्याच्या जर्सीवरती देखील 44च क्रमांक होता. त्याच अंदाजामध्ये इथे फटकेबाजी सुरू आहे गौरव बगाड्याच्या माध्यमातून. इथे थोडासा वेग कमी केला, गती परिवर्तन देखील आपल्याला पाहायला मिळालं, व्हेरिएशन देखील त्या ठिकाणी दर्शवलंय सचिन काळे यांनी. गौरव बगाडेने जर का सलगचे 3 षटकार या ठिकाणी खेचले तर संपूर्ण आयोजक कमिटीकडून 1001 रुपयांचं पारितोषिक देखील दिलं जाणार आहे. इथे पुन्हा एकदा पहा, चेंडू बॅटवरती आला. चेंडू जसा बॅटवरती आला, प्रहार देखील जोरदार केला गेला. पुन्हा एकदा प्रयत्न कमालीचा, प्रयत्न लाजबाब, परंतु पाहूया इथे देखील मला वाटतं तिसऱ्या पंचांना पाहावं लागेल. बीमर आहे का नाही अगोदर ते पाहायचंय, आणि षटकार आहे का नाही ते नंतर पाहायचं.
अंपायर टू टीव्ही डायरेक्टर. पाहिलं जातंय कीप रोलिंग, रोलिंग, रोलिंग अँड रोलिंग. रमजान शेख सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. ते पाहतील आणि कळवतील की हा चेंडू फलंदाजाच्या कमरेच्या लेवलच्या वरती होता का डीप होत होता. उर्वरित खेळाडूंना विनंती असणार आहे आपण आपापली जागा घ्या, कारण लक्षात ठेवा अजून आपल्याला 2 महत्त्वाचे सामने खेळून काढायचे. निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. हा चेंडू नो आहे का नाही हे तर पाहायचंय. तदनंतर फोर आहे का, माफ करा, षटकार आहे का नाही हे देखील पाहायचं. महत्वाचा निर्णय, क्रिटिकल कंडिशन, क्रुशियल मुमेंट. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि तो आम्ही देखील तुमच्यापर्यंत कळवणार आहोत. तिसऱ्या पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत आला. हा बिमर आहे, नो बॉल आहे आणि क्षेत्ररक्षण मात्र कमालीचं आहे. यस, बॉल्स आपण पाहू शकतो या षटकातील 3 झालेत आणि 2 बिमर टाकल्यानंतर मला वाटतं गोलंदाजाला यावेळेस थांबावं लागणार आहे, कारण 2 बिमर टाकले तर प्रत्येक गोलंदाजाला दंडात्मक कारवाई पंचांच्या माध्यमातून जी केली जाते ना, तिथे गोलंदाज दुसरा आणावा लागतो. सचिन काळे चांगले गोलंदाज आहेत, परंतु यावेळेस चूक मात्र झाली आणि चुकीला पंचांच्या माध्यमातून अजिबात माफी नाही. प्रशांत कदम यावेळेस मला वाटतं गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. हा, आणि पुढचा चेंडू जो प्रशांत टाकणार आहेत ना, तो देखील फलंदाजासाठी दिवाळी बोनस असणार आहे, फ्री हिटची संधी. दफलकावरती धावा देखील आपण पाहतोय 46, 46. चला थोडी घाई देखील करूया, विनंती असेल, कारण यानंतरचा देखील सामना आपल्याला वेळेमध्ये संपन्न करायचा आहे आणि फायनलचा देखील सामना, ज्यासाठी क्रीडा रसिकांची वाढती गर्दी देखील आपण पाहतोय, कारण ते दर्दी प्रेक्षक आहेत, गर्दी तर करणारच. यावेळी फ्री हिटचा चेंडू होता, हवेत तर नक्की चेंडू गेलाय. निकेतन डाऊन दी बॉल, फेकी करतील, कारण फेकी करावीच लागेल. झेल जरी टिपला असेल ना तरी फलंदाज तिथे सुरक्षित. आणि आताची सिंगल आली, अर्थात धावफलकावरती 47, 47. पुन्हा एकदा गौरव ऑन स्ट्राईक आहेत. यशराज देखील त्या ठिकाणी चांगली कामगिरी बजावतात, पण त्यांना माहिती आहे इथे संघाचा बिग हिटर ऑन स्ट्राईक असणं गरजेचं आहे. वाईट बॉल, दिशा भरकटली. पुन्हा एकदा पंचानक्कीत आपण पाहिले तर आमचे समीर जोशी सर असतील आणि
अक्षय मुरमुरे सरांचे देखील आपण चांगलं काम सकाळच्या सत्रापासून पाहतो. कालच्या सत्रामध्ये अक्षय निर्मल सर आपल्या समवेत जोडले गेले होते, परंतु कालच कोलकात्याला निघालेत. छावा प्रतिष्ठान कॅप्टन संपर्क करा. आणि सोमनाथ 11 संघाचे संघनायक संपर्क करा. यावेळेस फुलरलेनचा चेंडू होता, क्षेत्ररक्षणामध्ये गडबडी पाहायला मिळाली. लखनकडून चूक होतीये. सिंगल आल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला गेला. यष्टीरक्षकाकडे थ्रो सुरेख आहे आणि फेकी देखील यष्ट्यांचा वेध घेणारी केली. इथे पाहूया पंचांचा निर्णय. फलंदाज बाद. तिसरी धाव मात्र या ठिकाणी पळून काढली गेली. धावफलकावरची धावा आपण पाहतोय. 50 धावा लगावल्या गेल्यात. 50 कंप्लीटेड बाय बोथ बॅटर्स फॉर देअर टीम. चला उर्वरित खेळाडू आपापली जागा घ्या प्लीज. सोमनाथ 11 कॅप्टन संपर्क करा. छावा प्रतिष्ठान संघनायक संपर्क करा. टॉस करायचा आहे आणि काही महत्वाच्या सूचना देखील तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या. अजिंक्य गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील आपण पाहतोय. वैष्णव हा चेंडू बॅटवरती आला. हा चेंडू बॅटवरती आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो डीप मिड विकेट के खिलाडी के मस्तक पर बडे लंबे छक्के की दस्तक. 6 धावा षटकार. काय बॅटिंग या ठिकाणी अगदी आपण पाहिले तर गेल्या मला वाटतं कालपासूनच गौरव बगडेची कमालीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील हा चेंडू बॅटवरती तर आलाय. चेंडू बराच काळ हवेत. उंची खूप, लांबी कमी आणि इथे देखील क्षेत्ररक्षणामध्ये झेलाची कमी. झेल घेणं गरजेचं आहे. तुम्ही गौरव बगाडे सारख्या फलंदाजाला झेल अजिबात सोडू शकत नाही. ती निराशा हाताशी हाती मात्र लागली आहे, परंतु चूक तर झाली. चुकांवरती दुरुस्तीकरण करणं गरजेचं आहे. कॅचेस सुटल्यानंतर फलंदाज किती आक्रमक होतात हे प्रत्येकाला माहिती आहे. तुमचे आशिष देखील आपण पाहिले तर आज थोड्याशा मी म्हणेल की फॉर्मशी झुजतायत, झगडतायत, लढतायत, परंतु त्यांच्यामध्ये देखील ती क्षमता आहे. 58 धावा धपलकावरती. ओहो इथे परिवर्तन गतीमध्ये पाहायला मिळालं आणि फलंदाजाने पंचांकडे पाहिलं सुद्धा नाही. खेळाडू वृत्ती इथे गौरवने दर्शवली आणि या कामासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्रिकेटचा रिस्पेक्ट आणि आदर जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा चौकट षटकारांची चादर आपोआप प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. आणि क्रिकेट जेवढं तुम्हाला वरती घेऊन जातं ना तितक्या लवकर क्रिकेट तुम्हाला खाली देखील घेऊन येतं. 17 चेंडू खेळले आणि 40 धावा बनवल्या. अगदी झंझावाती खेळीसाठी मला वाटतं जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. काय लाजवाब प्रदर्शन गौरव यांच्या माध्यमातून आमचे कॅमेरामॅन चनप्पा देखील गौरव यांना फ्रेममध्ये घेत आहेत. आणि गौरव विनंती असणार एकदा प्रेक्षकांना तुम्ही बॅट दाखवा, कारण चांगला खेळ केला. थोडीशी निराश हताश होत आहेत, परंतु संघासाठी आतापर्यंत लाजवाब कामगिरी. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर उर्फ बाहुबली आणि प्रत्येक षटकारासाठी आमचे विशाल भाऊ कोल्हे आयोजक यांच्या वतीने 500 रुपयांचे पारितोषिक. प्रहार तर केलाय, प्रहार जोरदार आणि क्षेत्ररक्षण मात्र असरदार. हा प्रहार कमालीचा होता, परंतु आज मी म्हणेल की ज्या खेळीसाठी ओळखले जातात ना आमचे मयूर भाऊ, ती खेळी इथे पाहायला मिळाली नाही. हा
छावा प्रतिष्ठान संघाचे संघनायक आलेत आकाश जाधव आणि सोमनाथ इलेव्हन संघाचे संघनायक रोहित जाधव. या दोन्ही कॅप्टन्स आपलं हार्दिक स्वागत. पुढील येणाऱ्या सर्व सीझन्सच्या खूप साऱ्या शुभेच्छा. काही महत्वाची चर्चा, काही डिस्कशन्स फक्त कॅप्टन समवेतच आमची संपूर्ण ऑर्गनायझर कमिटी करते. हा चेंडू काहीचा खाली राहतोय, हा चेंडू काहीचा खाली राहतोय आणि स्ट्राईक रोटेशन वरती भर दिला जाणार आहे. पाहू शकतो आपण तिथे फलंदाज बाद होतात. सॅक्रिफाईस केले, स्वतःच्या विकेटचं बलिदान मात्र दिलंय आणि न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. त्या षटकामध्ये एक खणखणीत षटकार आलाय. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या. न्यू बॅटर यावेळी देखील आपण पाहिलं तर बॅटचा फेस ओपन केला. काही काळ चेंडू हवेत होता. कव्हर पॉईंटचे खेळाडू त्यावेळी प्रयत्नासाठी सज्ज होते. सिंगल आणण्याचा दुसरा प्रयत्न सफल आहे. तिसऱ्या धावेसाठी देखील धावांची धावाधाव केली गेली आणि थ्रो गोलंदाजाकडे पुन्हा एकदा सोपवला जातोय. फलंदाज इथे तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये होतील बाद आणि 2 धावेंच्या मदतीने 5 षटकांच्या समाप्तीनंतर माफ करा, एक चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंतच्या कहाणीनंतर धावफलकावरती ठीक आहे ठीक आहे चेक केलं जाते. तुम्ही लक्ष द्या. हा षटकाची तर समाप्ती झाली आणि धावफलकावरती धावा देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कळवतोय. 60 धावा धावफलकावरती आहेत आणि जिंकण्यासाठी 61 धावांची गरज. आमचे भंडारी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. या भंडारी भाऊ, आपण देखील अगदी क्रिकेटवीर व्यक्तिमत्व आहात. आज देखील आपण पाहतो एक चांगलं काम आपल्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान केलं जातंय. पाहू शकतो आपण. हा दोन्ही संघांसाठी खूप सारे शुभेच्छा असतील. सेमीफायनल क्रमांक 2 देखील आपण पाहतोय. टॉस देखील आपण आमच्या भंडारी साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. संघनायकांसमोर काहीशी महत्वाची चर्चा केली जाते आणि चर्चा झाल्यानंतर टॉस होईल. टॉस झाल्यानंतर निर्णय जागेवरती आणि नियमावली देखील तुम्हाला समजावली गेली. आकाश भाऊ, रोहित भाऊ, डिसिजन जागेवरती द्यायचा कारण आपण लाईव्ह आहात. हा आमचे विक्रम भाऊ असतील, त्याचप्रमाणे आमचे विशाल भाऊ असतील, यांचे देखील चांगली पळापळ धावपळ आपण पाहतोय. महेश भाऊ असतील, अनिल भाऊ असतील, सर्व आयोजक कमिटी मित्र परिवार. टॉस झाला. छावा प्रतिष्ठानने टॉस जिंकलाय आणि सोमनाथ इलेव्हनला सांगितले तुम्हाला बनवाव्या लागतील धावा. बोला. हा 4 षटकांचा सामना असेल सेमीफायनल क्रमांक 2 चा आणि केवळ एकच षटकाची तुम्हाला पॉवर प्ले. हा एक चांगली फायटिंग टोटल स्कोर धावफलकावरती बनवलं गेलं. चला 2 फलंदाज.
दोन बॅटर्स दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. एका बाजूला प्रशांत कदम तर दुसऱ्या बाजूला त्रिशाल. थोडीशी घाई करा फिल्डिंगसाठी, कारण ही महत्वाची मॅच आहे, सर्वांना माहिती आहे. यानंतरची देखील अजून एक महत्वाची मॅच आहे, कारण इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मधून फायनल मध्ये प्रवेश करतोय आणि जो संघ पराभूत होईल त्याचा निर्णय देखील आपण थोड्या वेळामध्ये रिझल्ट आपण सांगणारच आहोत. लक्षात ठेवा, 61 धावांचं आव्हान आहे. स्वराज्य 11 टीमच्या कुठल्याही गोलंदाजाने लागोपाठचे 3 विकेट्स मिळवले ना, तर आमचे सिकंदर भाई शेख यांच्या वतीने 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिकसाठी कुठलाही गोलंदाज असो, सलगचे 3 विकेट्स मिळवा, 2000 लगेच तुम्हाला फोन पे गुगल पे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतात. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. हा महत्वाची मॅच आहे, इथे एक प्लेयर प्लीज पाठवा. नंतर कोणीही डिस्कशन किंवा चर्चा आमच्या समवेत करू नका. हा, गोलंदाजी मार्कवर गौरव. फलंदाजीमध्ये अगदी आपण 17 चेंडूंमध्ये 40 धावांची वादळी खेळी पाहिली. आता गोलंदाजीमध्ये देखील कमाल धमाल बेमिसाल कामगिरी करण्याची गरज असेल, परंतु समोर तगडे फलंदाज आहेत. एका बाजूला आपण पाहतोय प्रशांत आहे, दुसऱ्या बाजूला त्रिशाल आहे. गौरव तयार. पहिल्या चेंडूवरती प्रहार जोरदार आहे. पहिल्या चेंडूवरती प्रहार लाजवाब आहे, परंतु एक टप्पा घेऊन चेंडू होईल फरार. प्रशांत कदम ला मिळतील धाबा 4. चौकार. आणि प्रशांत कदम या फलंदाजाने देखील जर का लागोपाठचे 3 षटकार खेचले ना, तर संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीने एक 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. ओहो, यावेळेस अगदी स्क्वेअर लेगचे खेळाडू पाहतच राहिले त्या चेंडूला, प्रयत्न केला परंतु बनतील दर्शक. दर्शक बनताय देवाने. 4 धावा. चौकार. आणि ज्यांनी पारितोषिक लावलं ते आमचे सिकंदर भाई देखील मुख्य व्यासपीठावरती हजर होत आहेत. सिकंदर भाई, आपल्या तहे दिलचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा चेंडूला दिशा दर्शवली. पंचांचा इशारा, लागू पाठचा तिसरा. खणखणीत सनसनीत झणझणीत चौकार. 4 धावा. पाहूया कानमंत्र पुन्हा एकदा दिले जाणार आहेत. आमचे अमर भाऊ देखील संगणक आहेत, त्यांना देखील माहिती आहे गौरवकडे ती क्षमता आहे, परंतु समोरचा फलंदाज जो प्रहार करतोय ना, आमचे आदरणीय आकाश भाऊ कांबळे देखील अगदी वेळातील वेळ काढून या ठिकाणी उपस्थित होत आहेत, ज्यांच्या माध्यमातून देखील आमच्या स्पर्धेला चांगला पाठिंबा आहे. चौथा चेंडू. चौथ्या चेंडूवरती देखील आपण पाहिलं ना, तर आता मला वाटतं चौकाराने पोट भरलं आणि चौथ्या चेंडूवरती भला मोठा प्रहार, उत्तुंग षटकार.
एक चांगला षटकार धफलकावरती 18. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला नक्कीच दिशा दर्शवली आहे. 1 धाव 1 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा झाली. धफलकावरती 19 धावा ज्या आपण पाहतो. कारण आपण पाहिलं स्वर्गीय प्रशांत चौगुले यांच्या स्मरणार्थ छत्रपती शंभूराजे करंडक आपण पाहतोय. त्यामध्ये चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 5,000 रुपये आमचे श्री आकाश भाऊ कांबळे यांच्या वतीने दिलं गेलं. आकाश भाऊंचं मनापासून हार्दिक स्वागत आणि खूप सारं धन्यवाद. असाच पाठिंबा आणि मार्गदर्शन आशीर्वाद देखील आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीच्या पाठीशी आपण ठेवा. हा चेंडू वेल लेफ्ट केला आणि पंचाने कळवलंय खराब कामगिरी, वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव देखील संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये. धफलकावरती आपण पाहतोय 20 धावा, 20. इथे संपर्क मात्र अजिबात झाला नाही. षटकाची समाप्ती होणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धफलकावरती 20 धावा. नाही 24-40 नाही, 24-41. 24-40 केलात तर सामना बरोबर आहेत आणि इथे सर्व सामने कंपल्सरी चेस आहेत. 20 धावा धफलकावरती. चेक करा. प्रशांत भाऊ काही काळजी करू नका. अतुल चौगुले यांनी जर का प्रशांत कदम यांची विकेट मिळवली तर सिकंदरभाई शेख यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक. ओहो, हा चेंडू पुन्हा एकदा बॅटवरती आला आणि चेंडू सीमारेषा पार. खडे खडे बडे प्रहार. चेंडू पुन्हा एकदा केला फरार. षटकार. एक खणखणी षटकार प्रशांतच्या बॅटमधून आलाय. अजून 2 लागोपाठचे जर का खेचले अर्थात षटकार हॅट्रिक संपन्न केली तर आयोजक कमिटीच्या वतीने देखील 501 रुपयांचं पारितोषिक असणार. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हा प्रशांत मॅन इन फॉर्म आहे. कालच्या दिवसभरातून आपण प्रशांतची देखील अगदी आग ओकणारी फलंदाजी पाहिली होती. इथे कामगिरी देखील त्याप्रमाणे करावी लागेल. आतापर्यंत तर चांगलं काम आहे. पुन्हा त्या चेंडूला कट केलं, दिशा दर्शवली, गॅप शोधण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, पॉइंटला सिंगल मात्र आली. सेन्सेबल क्रिकेटमध्ये देखील कामकाज सुरू ठेवलं जात आहे. एकेरी दुहेरी धावा देखील संघासाठी महत्त्वाच्या ठरवल्या जात आहेत. इथे धफलकावरती देखील आपण पाहणार आहोत 27 धावा आहेत. हा चेंडू काहीसा खाली राहतोय. हा चेंडू मात्र काहीसा खाली राहतोय. 61 धावांचा पाठलाग आहे. 27 बनवल्या गेल्यात. अजूनही 34 धावांची कंपल्सरी गरज असणार आहे. वाईट बॉल, वाईट बॉल. अजून एक खराब कामगिरी. 28 धावा धफलकावरती आहेत. 33 ची अजूनही गरज आहे. अशा दबाव त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहिलं तर गोलंदाजावरती पाहायला मिळतोय कारण फलंदाज तिथे हावी होत आहेत. हा प्रहार देखील चांगला आहे. त्रिशेलची बॅट देखील या ठिकाणी आता चालायला सुरुवात झाली. गौरव धावत पळत जातील आणि दूरवरती राहतील. चौकार 4 धावा, 4 रन्स. आता हा चेंडू त्रिशेलच्या देखील बॅटवरती आलाय कारण प्रशांतने काहीचा कानमंत्र दिला. लगेच फलंदाजांवरती रोखठोक कार्यवाही सुरू झाली. धफलकावरती देखील आपण पाहणार आहोत 32 धावा. अजूनही 29 धावांची गरज. गोलंदाजांना नक्कीच या ठिकाणी चमकदार कामगिरी करावी लागेल.
हा प्रहार जोरदार असेल. पाहूया त्या ठिकाणी खेळू डाऊन दी बॉल येण्याचा प्रयत्न करतील परंतु चूक करतायत. चूक मैदानाच्या आतमध्ये मात्र झाली है. यहाँ पर भी गलती से मिस्टेक हो गई, गलती और हो गई भूल. अनिल एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत परंतु सोपा झेल मात्र हातातून निसटला. कारण ज्या पद्धतीचे जे खेळाडू आहेत ना ते झेल सोपाच होता. कुठलाही झेल कुठल्याही खेळाडूसाठी कधीच अवघड नसतो. त्या अवघड झेलाला सोपं बनवावं लागतं. आणि जखमेवरती मीठ कशा प्रकारे चोळायचं हे प्रशांत कदमला चांगल्या प्रकारे माहिती आहे. चेंडू सीमारेषा पार. पुन्हा एकदा बिग हिट बिग ब्लास्ट 6 रन षटकार. एकोणचाळीस धावा धावफलकावरती 22 धावांची अजूनही गरज. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहतो 39. 39 धावा धावफलकावरती शेवटचे 18 चेंडू आणि 22. 18 चेंडू 22 धावा. यावेळी संघाचा संघनायक संकटमोचक तारणहार इथे इंदापूर एक्सप्रेस. मला वाटतं माफ करा संघनायक नाही आमचे राजू भाऊ आहेत. टायगर इंदापूर एक्सप्रेस. संघनायक आमचे अमर भाऊ आहेत बरोबर ना. अमर भाऊ. पाहूया त्रिशालच्या विरोधात कशा प्रकारे कामगिरी असणार आहे. राजूभाई यांच्या प्रत्येक विकेटसाठी सिकंदरभाई शेख यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक. हा चेंडू काहीचा खाली राहिला. बॅट्समॅनचा चांगला वापर. डीप मिड विकेटला नक्की त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. पाहू शकतो सिंगल नंतर डबलचा देखील प्रयत्न या ठिकाणी सुरेख आहे. चांगली लाजवाब कामगिरी दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान पाहायला मिळते. बरेचसे ज्येष्ठ नागरिक देखील आपण पाहिलं तर स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सर्वांपर्यंत सूचना पुन्हा एकदा मी पोहोचवतो. जे गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करतायत ना गोलंदाज त्यांचं वय वर्ष 52 आहे. 52 फिटनेसवरती चांगलं काम आपण नेहमी सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहिलं. यावेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न. चेंडू होईल रफा दफा. प्रशांत आणि त्रिशाल करतायत संघाचा चौकार खेचून नफा. 4 धावा. 45 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 16 धावांची गरज. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला दिशा दर्शवली. सिंगल आल्यानंतर दुसरी धाव पळून काढली जाईल का. आणि अगदी सहजरित्या कॉल देखील केला आणि लगेच आपण पाहिलं तर एकमेकांना इशारा देखील केला. अगदी आंखों ही आंखों में इशारे. तू चल मेरे भाई मैं भी आया. और दोनों बल्लेबाजों ने टीम के खाते में 2 रन लाया. 47 धावा धावफलकावरती. यावेळी देखील चेंडू गॅपमध्ये टोलवण्याचा प्रयत्न असेल. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी खेळू धावत पडत आले. तत्पूर्वीच कव्हर पॉईंटचे खेळू चेंडूवरती ताबा मिळवत आहेत. इथे सिंगल आली अर्थात धावफलकावरती 48. तिसरंच षटक हे प्रगतीपथावर आहे परंतु अजूनही केवळ 13 धावांची गरज. ओपनिंग पेअर्स ओपनर्स या ठिकाणी चांगली लढाई संघासाठी लढतायत. ओहो इथे बॅटची कडा. इथे बॅटची मात्र कडा लागली. कुठल्याही प्रकारची धाव नाही. जसा चेंडू शरीर बॅटला स्पर्श होऊन शरीरावरती आदळला ना प्रशांतने देखील त्रिशालला नकार कळवला. इथे रिस्क अजिबात नकोय. आपण आपलं निम्म काम तर करून टाकलंय. अजून थोडंसं राहिलंय. एक अंतिम शेवटचा चेंडू या षटकातील आपण पाहतोय. इथे देखील समोरच्या दिशेने फक्त पंच केला. चिप केला चेंडूला. ओहो आणि झेल टिपला गेला. आणि 200 रुपयांचं पारितोषिक आमच्या राजूभाई यांना सिकंदरभाई शेख यांच्या वतीने दिलं जाणार आहे. हा शेवटचे एक 48 धावा धावफलकावरती आहेत.
अजूनही 13 धावांची गरज. हा हा शेवटचे 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निकेतन पाटोळे. परंतु एक अगदी जबरदस्त खेळी, छोटी परंतु संघासाठी भली मोठी. प्रशांत कदम बाद होत आहेत, बॅक टू दी पविलियन जात आहेत. म्हणजे कॅमेरामॅन देखील त्यांना फोकस करतायत. प्रशांत अभिनंदन, वेल प्लेट. थोडीशी निराश हताश होत आहेत. सामना संपवण्याचा इरादा होता परंतु यावेळेस खेळी मात्र संपवली गेली. शेवटचे 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. कंपल्सरी सामना चेस असणार. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहिले निकेतन पाटोळे नॉन सेकंड वरती सज्ज आहेत. अमर धोत्रे यांच्या देखील आपण पाहिलं तर प्रत्येक विकेटसाठी संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक असेल. त्रिशल एका बाजूने नक्कीच किल्ला लढवत आहेत. प्रशांत नुकतेच बाद झाले, त्यांची जागा घेण्यासाठी नुकसान भरपाई करण्यासाठी आपण पाहिलं तर खेळपट्टीवरती सज्ज होत आहेत निकेतन. संघाचे संघनायक आहेत अमर धोत्रे, अनुभवी गोलंदाज आहेत. यावेळेस अनुभव पणाला लावावा लागेल. विरोधी संघाला बॅकफुटवरती टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्रिशाल पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. रणजित दादा शिरोडे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाच्या देखील फलंदाजांचा बोलबाला आतापर्यंत आपण पाहिलाय. इथून पुढे स्वराज्य 11 संघाचे गोलंदाज कमबॅक करतील का? ओहो, इथे झेल टिपण्याचा प्रयत्न होता. चेंडू हाताला स्पर्श झाला, पायाला स्पर्श झाला. पुन्हा एकदा नो मॅन्स लाईनच्या दिशेने निघाला. पाहूया, सिंगल नंतर डबल आणि डबल नंतर तिसऱ्या देखील धावेचा प्रयत्न सफल ठरला. निकेतन ऑन स्ट्राइक पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होतात. 51 धावा धफलकावरती अर्धशतक कंप्लीट झाले आणि संघासाठी टाळ्या देखील सर्व खेळाडू वाजवतात. 51 धावा धफलकावरती केवळ आणि केवळ अजूनही यावेळेस मिस टाइम स्ट्रोक फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मधून देखील जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला. यष्टीरक्षक देखील त्या ठिकाणी चेंडूवरती ताबा मिळवत आहेत आणि एकेरी दुहेरी धावींवरती देखील कामकाज सुरू आहे. नऊ धावा अजूनही जिंकण्यासाठी शिल्लक. 10 चेंडू 9. 10 चेंडू मध्ये 9 धावा. यापूर्वीचा एक रोमहर्षक चित्त थरारक सामना आपण पाहिला जिथे 18 बॉल 40 होते, 6 बॉल 9 होते, 1 बॉल 3 होते आणि सामना गोलंदाजी करणारा संघ सोमनाथ 11 जिंकला. हा चेंडू पुन्हा एकदा त्रिशालच्या बॅटवरती आलाय. चेंडू बॅटवरती आला आणि झेल मात्र टिपला गेला. 200 रुपयांचं पारितोषिक अमर धोत्रे यांच्या देखील नावे असणार आहे. आयोजक कमिटीच्या वतीने 200 रुपये तुम्हाला दिले जातील. परंतु त्रिशाल यावेळेस बाद होत आहेत. चूक मैदानाच्या आतमध्ये झाली. पाहूया न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण आहे. विवेक अजून एक चांगला बॅटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवला जातोय. यानंतरचा टॉस देखील आपण पाहिला छावा प्रतिष्ठान विरोधात सोमनाथ 11. टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. चला थोडीशी घाई देखील करूया. त्रिशाल यावेळेस बाद झाले. शेवटचे या षटकातील 3 चेंडू आपण पाहतोय. ओ हो हो हो, अगदी हलक्या हाताने चेंडूला दिशा दर्शवण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क मात्र झाला नाही. डॉट बॉल आपण पाहिलंय.
अमर धोत्रे यांनी देखील संघासाठी पहा कमबॅक केलंय आणि कमबॅक करणं गरजेचं आहे. पहा परिस्थिती कुठल्याही प्रकारची असो, कधी माणसाने स्वतःला कधीच खचून दिलं गेलं नाही पाहिजे. परिस्थिती कितीही बिकट असू द्या, तुम्ही नेहमी स्वतःला सावरा, सांगा की मी हे करू शकतो, मी हे करून दाखवणार. इथे देखील बॅटची कडा, परंतु आपण पाहू शकतो कुठल्याही प्रकारची धाव नाही, कुठल्याही प्रकारची धाव इथे नाही. आणि तिसऱ्या पंचांना पाहावं लागेल इथे फलंदाज बाद आहे का नाही, कारण यष्टीरक्षकाचं देखील चांगलं काम आपण पाहतोय. तिथे विवेकला खतरा होता, धोका होता, परंतु पाहूया आता तिसरे पंच आपल्याला कळवतील तिथे विवेक सुरक्षित आहे का असुरक्षित. आणि तिसऱ्या पंचांनी कळवलंय इथे फलंदाज सुरक्षित, सेफ. एक महत्वाचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत या षटकातील. एक निर्णायक पहा, आतापर्यंत केवळ 4 धावा खर्च केल्यात. यापूर्वीच्या 3 षटकांमध्ये आपण अगदी चौकार षटकारांचा पाऊस पाहिला, परंतु अनुभव पणाला लावलाय अमर यांनी, संघाला कमबॅक करून तर दिलंय. हा एक महत्वाचा चेंडू आपण पाहूया कशा प्रकारे हाताळतील. शेवटचे 7 चेंडू आणि 9 धावींची गरज. हा चेंडू चांगला नक्कीच टोलावलाय, सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का, गोलंदाजाकडे थ्रो, यष्टीरक्षकाकडे थ्रो आणि पुन्हा यष्ट्यांचा भेद घेण्याचा प्रयत्न. 2 धावा बोलून काढल्या, 2 अंक संघाच्या खात्यामध्ये महत्वाचे जमा केले. शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावेंची गरज. 6 चेंडू 7. न्यू बॅटर जो की विवेक आपण पाहिला, चांगल्या 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा केल्यात. यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अतुल चौगुले गोलंदाजी मार्कवर आहे. अतुल चौगुलेने देखील जर का संघाला सामना जिंकून दिला तर संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीने 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. त्याचप्रमाणे अतुल चौगुलेने देखील चांगलीच गोलंदाजी केली, संघाला सामना जिंकून दिला तर सिकंदर भाई शेख यांच्या वतीने 2000 रुपयांचं पारितोषिक. 6 चेंडू 7 धावा. ओहो, रिव्हर्स अटेम्प्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, परंतु संपर्क मात्र झाला नाही. शेवटचे 5 चेंडू 7 धाव्यांची गरज, कंपल्सरी सामना चेस आहे. इथून देखील आपण पाहिलं तर पहा, चेंडू बॅटवरती घेणं जरुरी आहे आणि 7 धावा कंपल्सरी बनवणं गरजेचं आहे, कारण इथून जर का धावा बनवल्या गेल्या नाही तर ते चुकीचं ठरेल. मैदानाच्या बाहेर देखील आमच्या मित्रपरिवारांना विनंती आहे, मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा सामना सुरू आहे, आपण थोडंसं कॉपरेट करा, सहकार्य करा. पाहूया तिसऱ्या पंचांना पाहावं लागेल की चेक करा हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडलाय का.
आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय वाईट बॉल. आकाश सर, एक महत्त्वाची सूचना आयोजक कमिटीकडून आम्हाला मिळते की खेळाडू इथे प्लीज चेक करण्यासाठी कोणी येऊ नका, कारण लाईव्ह मॅच आहे, योग्य वाटत नाही. खेळाडूंना विनंती असेल थोडंसं सहकार्य करा प्लीज. इथे देखील प्रहार आपण पाहिला तर पहा केला गेला. चेंडू पायावरती आदळतो की बॅटवरती ते पंच आपल्याला कळवतील, परंतु दुसरा धावेचा प्रयत्न इथे फलंदाजांच्या माध्यमातून अगदी सुरळीतपणे यस बॅटच्या साह्याने 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या. शेवटची आपण पाहतोय 4 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. 57 धावा फलकावरती 61चा पाठलाग आहे. पहा ही मॅच असं वाटत होतं की सुरुवातीलाच एकाद षटक ठेवून संपेल, परंतु अमर धोत्रे यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. हा चेंडू बॅटवरती आलाय, मिस टाइम स्ट्रोक, फटका देखील फसलाय. झेल होईल का? हो हो, झेल सुटला. हातातून मात्र कॅच नाही तर मॅच सुटली. निकेतन पाटोळे सारख्या आक्रमक फलंदाजाचा झेल तुम्ही या मोमेंटला अजिबात सोडू शकत नाही. कैच तो छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. प्रयत्न सुरेख होता, प्रयत्न लाजवाब होता, परंतु यावेळेस आता डोक्यावरती फक्त हात आणि भरपूर असे डोक्यामध्ये विचार की काय नेमकं चुकलं. माझा अंदाज चुकला, माझी नजर चुकली, माझा झेल घेण्याचा प्रयत्न चुकला की माझा बॅलन्स चुकला. शेवटचे 3 चेंडू 2 धावांची गरज. शेवटचे 3 चेंडू 2 धावा. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला दिशा दर्शवली. सिंगल 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 नंतर डबल. 2 धावा पळून काढल्या आणि थेट छत्रपती शंभूराजे करंडक स्पर्धेच्या फायनल मध्ये अगदी थाटात प्रवेश. रणजित दादा शिरोळे स्पोर्ट्स फाउंडेशन, अभिनंदन. आमचे आदरणीय आकाश भाऊ कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या सेमीफायनल क्रमांक 1 मधील सामन्याचा शिल्पकार ठरणारा प्रशांत कदम ठरला आहे प्लेयर ऑफ द मॅच. चला प्रशांत कदम या. प्रशांत कदम लगेच यायचं. आमचे आकाश भाऊ कांबळे यांच्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मॅच ची ट्रॉफी प्रशांत कदम यांना प्रदान केली जाईल. आकाश भाऊंना देखील विनंती असणार आपण या. चला सेमीफायनल क्रमांक 2 छावा प्रतिष्ठान. छावा प्रतिष्ठान लगेच मैदानाचा ताबा घ्या. आपल्या या स्वर्गीय प्रशांत चौगुले यांच्या स्मरणार्थ जे एक दर्जेदार आयोजन नियोजन आपण पाहतोय छत्रपती शंभूराजे करंडक या स्पर्धेमध्ये रोख रक्कम 5,000. चतुर्थ क्रमांकासाठी जे पारितोषिक आम्हाला मिळालं ते आमचे आकाश भाऊ कांबळे आणि त्यांच्या शुभ हस्ते नक्की आपण या सामन्याचा शिल्पकार ठरणारा प्रशांत कदम या खेळाडूला प्लेयर ऑफ द मॅच ची ट्रॉफी बहाल करतोय, प्रदान करतोय. प्रशांत कदम या. आपली देखील प्लेयर ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि आमचे मान्यवर वाट पाहतील.